होतं तिचं. महेशने ते कधी नाव विचारलंच नाही. काही दिवसांपूर्वी महेशने एक शॉप सुरू केली होती. तसं ते जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं. त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने त्या दुकानाचं उद्घाटन केलं आणि पहिल्याच दिवशी गिराईक म्हणून एक बाई आली. तिच्या कड्यावर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली, दादा, आता माझ्याजवळ 10 रुपयेच आहे. उद्या बाकीचे दिले तर चालतील का? महेशने एकवर तिच्या बाळाकडे पाहिले. गरीब होती बिचारी. कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. कदाचित नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला. साडीला तर अक्षरशः अनेक ठिकाणी तिघळं लावलेली होती आणि कपाळावर घामाचे थेंब येत होते. महेशची नजर तिच्या कडेवरच्या लहानशा सावळ्याशा निर्गस बाळाकडे गेली. चेहऱ्यावर निर्गस हास्य किती सुंदर दिसत होतं ना. हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले 2 दात लुकलुकत होते. त्याच्यामुळे ते बाळ आणखीनच गोजीरवाणी दिसत होते. मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला, ताई, काही हरकत नाही. तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील. मला त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पाहिले आणि म्हणाली, उद्या मी नक्की पैसे देईल. इथे जवळच राहते मी. समोर जी छोटी घरं आहेत ना, तिथल्या दुसऱ्या गल्लीत एक लहान घर आहे माझे. मग महेश हसत बोलला, अहो ताई, काही हरकत नाही. मग ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले. महेश ते पैसे तिला करत म्हणाला, ताई, हे पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून. काल तुमच्या हातून माझी पहिली बहुनी झाली आणि मला काल 1000 रुपयाचा फायदा झाला. हे ऐकून त्या बाईला खूप आनंद झाला, कारण बऱ्याच दिवसांनी तिच्या पायगुणाचं कोणीतरी कौतुक करत होतं. नाहीतर नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला पांढऱ्या पायाची म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं. ती म्हणाली, दादा, रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असतं तुमचं? महेश म्हणाला, रात्री 8 वाजेपर्यंत दुकान बंद करतो मी. ताई, हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला. महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं, काय झालं ताई, काही अडचण आहे का? ती बाई म्हणाली, दादा, या बाळासाठी आणि स्वतःसाठी 2 घरची धुणे भांडी आणि मोलमजुरी करते. मी रात्री 8:30 वाजता मला घरी यायला. तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावे लागतात. बोलता येत नाहीत ना त्याला, त्याचाच गैरफायदा घेते मी. बोलताना तिचा कंठ दाटून आला आणि तिचे डोळे पाणवले. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. मग तो म्हणाला, काही काळजी करू नको ताई, तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय मी दुकान बंद करणार नाही. महेश म्हणाला, पण एक अट आहे ताई. त्या बाईनं डोळे पुसत त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय अट आहे? महेश म्हणाला, तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाही. हे ऐकून त्या बाईला पुन्हा काही रुण आले, पण ह्यावेळी ते अश्रू दुःखाचे नसून तर आनंदाचे होते. आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखं वाटत होतं. त्या दिवसापासून रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची. असं करत करत 6 महिने गेले. पण एक रोजी काबड कष्ट केल्यामुळे ती गरीब बाई हळूहळू आजारी पडू लागली. हळूहळू तिचे शरीर आणखी कृश बनत चालले होते. त्या दिवशीही महेश असाच दुकानात आवरून तिची वाट पाहत होता. घड्याळात 9:30 वाजले होते. इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली. महेशने लगेच फ्रीजमधून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली. आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. आजारपणामुळे डोळ्याखालील काळे घेर खूपच वाढले होते. बाटली देऊन महेश फ्रीजमध्ये दार बंद करण्यासाठी मागे वळला. तिला म्हणाला, काय बाई, आज खूपच उशीर केला यायला तुम्ही. आणि दार बंद करून त्याने वळून समोर पाहिले तर समोर कोणीच नव्हतं. त्याला वाटलं आज उशीर झाल्यामुळे घाई गडबडीत लवकर निघून गेली आणि मग त्याने आपले दुकान बंद केलं आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठीक 8 वाजता ती बाई आली. पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली. मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीजमधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं की दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती. पण का, कुणास ठाऊक. महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत नव्हता. खूपच अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती ठीक 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघून गेली. महेशने आजही तिचा चेहरा जरा निरखून पाहिला
तर तिच्या चेहऱ्यावर पांढरे फटक पडला होता. तिच्या चेहऱ्यावरचा तेजवर केव्हाचाच नाहीसा झाला होता. महेशला कळून चुकलं होतं की ती बाई खूपच आजारी आहे आणि पैसे नसल्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली नसणार. त्याने लगेच आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून आला. मग त्याने आपल्या बायकोला त्याच्याबद्दल सर्व हकीकत सांगितली. महेशची बायको सुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली, चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवू व तिच्यावर उपचार करू. महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमान वाटला, कारण त्याची हीच इच्छा होती. मग ते आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला आणि तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच माहिती होता. मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले. तिथे तर आजूबाजूला दूरपर्यंत कोणतंच घर नव्हतं, नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती. मग त्या गल्लीतून पुढे गेला तर तिथेही बाजूला कोणीच नव्हतं, फक्त एक हलकसं घाणेरडा वास तिथे येत होता. मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार वाजवलं. अंधारवर थाप मारताच ते दार चटकन आत लोटल्या गेलं. मग ते दोघं आत गेले. तसा त्या घाणेरड्या वासाचा एक जोरदार घमका त्यांच्या नाकात शिरला. तसं दोघांनाही नाकाला रुमाल लावला होता. तरीही ते दोघं आणखी आत गेले. आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता. महेशने चाचपडत कशीबशी त्या खोलीतील लाईट लावली तर समोरच ते भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले. दोघांनाही मोठा धक्का बसला. समोर ती गरीब बाई मरून पडली होती आणि तिचं शरीर हळूहळू सडू लागलं होतं. तिच्याकडे पाहून वाटत होतं की 3 ते 4 दिवसापूर्वी तिने जीव सोडला होता, पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहानशा बाळालाच पाहत होते. तिचं शरीर मात्र निर्जीव, पण डोळे मात्र सजीव होते. आपल्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निर्गज बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्यांकडे पाहता खेळत होतं. त्या निर्गज बाळाला तर हेही कळत नव्हतं की त्याच्या आईने केव्हाचाच आपला प्राण त्याग केला आहे. बाजूला 3 रिकाम्या दुधाच्या बाटल्या पडल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता की त्या आईने मेल्यानंतरही आपल्याला उपाशी राहू दिलं नाही. ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले. खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृदय हलवून टाकणारे होते. महेशला इतर विश्वासच बसत नव्हता की गेले 2 ते 3 दिवस का मेलेल्या आईच्या आत्मा आपल्या बाळासाठी त्यांच्याकडून दूध घेऊन जात होते. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं. तिनेही त्या बाळाला प्रेमाने जवळ घेतलं. मग त्या दोघांनी विधिवत त्या बाईचा अंतिम संस्कार केला आणि त्या बाळाला दोघांनी दत्तक घेतलं. महेशला आजही या गोष्टीची जाणीव आहे की त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्याबरोबरच राहतो.